दरम्यान सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आपण पाहतोय विजय आणि त्याच्या साथीने प्रथमेश सोनार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत आणि दुसऱ्या बाजूला एकता कासारी संघाची एक्सप्रेस अर्थातच पप्पूला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पंच सफवान बारगेर सर यांचा आला इशारा. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल घेऊन पप्पू गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. हो, पहिला बॉल ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. संपर्क तितकासा खास नव्हता, टायमिंग नव्हतं. फक्त आणि फक्त एकच धाव इथे धावफलकावरती लगावली जाते. अगदी जर आपण पाहिलं तर एकता कासारी संघाचा हा गोलंदाज, ज्या गोलंदाजाने स्वराज्य प्रतिष्ठान संघाच्या महत्वाच्या फलंदाजांना माघारी धाडलं, तोच खेळाडू सध्याच्या घडीला आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल आले, स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्रायकिंग एंडवरती प्रथमेश सोनारला आपण पाहतोय. हो, स्वीप करण्याचा प्रयत्न चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाले मैदानाच्या आतपर्यंत. इथे एक चांगला चेंडू हातायला गेला, टप्पा पडला. त्यानंतर अगदी वेगात जाणारा हा बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये. भूमिका बजावली विकेट किपरने देखील. डॉट बॉल आला, निर्धाव चेंडूची सांगता दरम्यानच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतपर्यंत झाले. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. अर्थातच मॅटेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 षटकांचे मॅच आहे. एका बाजूला आपण पाहतोय तृप्ती स्पोर्ट्स जय भैरी नाचणीचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या विपक्ष आपण पाहतोय अर्थातच एकता कासारी संघ. या दोन्ही संघांमध्ये हे बॅटल अनुभवतोय आपण. महत्वाचा सामना आहे. अगदी जर पाहायला गेलं तर या सामन्यामधला विजयी संघ लढणार आहे अर्थातच सलमान 11 पॉवर संघाच्या विरोधामध्ये. मात्र त्याआधी काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचलाय, विकेट मिळते, माघारी परतावं लागतंय. प्रथमेश सोनार बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल सारंग दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नाचणीचा हा वंडर बॉय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र सज्ज झालाय. पहिला धक्का बसलाय 1 या आकड्यावरती आणि आता प्रथमेश सोनारची जागा घेण्यासाठी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये निखिल सारंग दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र दुसऱ्या बाजूला एकता कासारी एक्सप्रेस अर्थातच पप्पू पाहायला मिळतोय. खोलवा टप्प्याचा हा बॉल ऑन साईडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन येत आहे. तोपर्यंत एक सिंगल, एक चिकी. सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 2 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक चालू आहे. यावेळेस देखील बॅटची कडा घेतली, पाठीमागे चाललाय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये रनआउटची संधी कलेक्शन करा पाहायला मिळालं. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. थोडंसं मिसकम्युनिकेशन जरूर मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळालंय. दरम्यान इथे एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता दरम्यानच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतपर्यंत झाले. 2 आकड्यावरती धावफलक. 2 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ इथे चालू आहे मैदानाच्या आतपर्यंत. हो, यावेळेस एक्स्ट्रा कव्हर्सला क्या बात आहे. हात खोललेत, विड्थ होती आणि त्याचा फायदा घेतलाय. ठोकला एक शानदार फटका. आला एक चौकार विशालच्या बॅटमधून. षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. विजयच्या बॅटमधून चौकार आलाय आणि आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर 6 या आकड्यावरती धावफलक. पहिल्या षटकाच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये आशिषला आपण पाहतोय. आशिष आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती.
दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी आशिषच्या खांद्यावरती दिली जाते. समोर स्ट्रायकिंग एंडवरती निखिल सारंगला आपण पाहतोय. या खेळाडूची चर्चा सातत्याने आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. तोच खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. हो, रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग पाहायला मिळालाय. डॉट बॉलला निर्धाव चेंडूची सांगता झाली. अगदी जर पाहायला गेलं तर कानाच्या बाजूने फुंकर घालत शिटी वाजवत हा बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. दरम्यान धावसंख्या 6 या आकड्यावरती स्थिरावले. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. यावेळेस अगदी जर पाहायला गेलं तर धावा किती मिळतील तर डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. येस, मोठा फटका घेण्याचे प्रयत्न सातत्याने निखिलच्या माध्यमातून केले जात आहेत. पहिला सामना अगदी चांगला गेला, मात्र या दुसऱ्या सामन्यामध्ये सुरुवातीचे काही चेंडू स्ट्रगल करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस आडवा बॅटने ऑन साइडला पुल केलाय, बॉलला गुल केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी निखिल सारंगच्या बॅटमधून आला एक शानदार षटकार. कम ऑन डीजे. या आकड्यावरती धावफलक. ओहो, आणखीन एक. क्या बात आहे. बॅक टू बॅकचा लगातारचा हा दुसरा षटकार निखिलच्या बॅटमधून. कम ऑन डीजे. मस्तीचे धावसंख्या पुढे सरसावतीये. आता मात्र 18 या आकड्यावरती धावफलक. 18 ऑन दी बोर्ड. निखिल सारंग पुन्हा एकदा या मॅच मध्ये धावांचा पाऊस पाडतोय. हो, आणखीन एक फटका घेण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूर राहताय. झेल सोडला गेलाय. इथे मात्र चुकी झाली. क्षेत्ररक्षणामध्ये चुकी झाली. एक महत्वाचा झेल सोडला गेलाय. निखिल सारखा बॅटर, त्याचा झेल सोडणं महागात पडणार आहे. म्हटलं 7 कॅचेस विन द बॅचेस आणि ते झेल सोडलाय आणि 20 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 20 ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती निखिलच्या बॅट परून षटकार आलाय आणि त्यानंतर एक झेल देखील सोडला गेलाय. हो, यावेळेस आणखीन एक फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र झेल पकडला गेलाय. फ्री होम डिलिव्हरी. फटका चांगला होता. लांबी मिळाली नव्हती. एलिव्हेशनची कमतरता आणि निखिल सारंग बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. मध्ये सतीश नाचणकर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक जबरदस्त खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडवरती विजयला आपण पाहतो. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पहिला सामना असेल आणि आत्ताचा देखील सामना असेल. धावा तितक्याशा आलेल्या नाहीयेत. ओमकारला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. अरफात सागवेकर, आपण कुठे असाल तर माईकशी संपर्क साधायचा आहे. अरफात सागवेकर, आपल्याला विनंती आहे, आपण माईकशी संपर्क साधायचा. 21 या आकड्यावरती धावफलक. 21 ऑन दी बोर्ड. सतीश नाचणकर स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळत आहेत. अकुटप्पाचा बॉल आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूर राहत आहेत. पुन्हा एकदा वॅकेंट एरिया. सिंगल इथे कंप्लीट होतीये. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पदार्थ आहे 22 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 22 ऑन दी बोर्ड. 22 धावा धावफलकावरती. कुठेतरी जर पाहायला गेलं तर निखिल सारंगची विकेट आल्यानंतर या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला जातोय एकता कासरी संघाचा.
लोअर फुल टॉस ऑन साइडला दिशा दिली आहे. विजयच्या बॅटमधून हा दशा खराब करणारा षटकार 6 धाब्यांसाठी कमोंडीचे. संख्येचा आता विचार केला तर 28 या आकड्यावरती धावफलक. हो यावेळी सरळ बॅटने एक्स्ट्रा कवचला. एक्स्ट्रॉर्डिनरी फटका पाहायला मिळालाय. प्रोटेक्शन टीप पण आलाय. सिंगल झालाय कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला गेलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झालाय. बॅकअप येत आहे तोपर्यंत 2च धावा मिळतील. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 30 या आकड्यावरती धावफलक. 30 ऑन दी बोर्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 4 षटकांची मॅच आहे. ओमकारला आपण पाहतो एक षटकार ओमकारच्या विरोधात ठोकलाय. मात्र पाहूया आता कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. हो यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. वॅकेंट्स एरिया खाली क्षेत्रामध्ये बॉल पडतोय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट करण्यात यश येत आहे. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 31 या आकड्यावरती. 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती. सतीश नास्तनकर आले मात्र स्ट्रायकिंग एंडवरती. सतीश यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती. या खेळाडूने देखील अत्यंत चांगला खेळ सातत्याने या रत्नागिरी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये केला. यावेळेस देखील फटका केलाय. फटक्यामध्ये ताकद आहे त्यामुळे बॉल देखील जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आला एक शानदार चौकार कमोंडीचे. षटकाच्या अखेरीस गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अमोलला आपण पाहतोय. अखेरचं षटक हाताळण्याची जबाबदारी अमोल यांच्या खांद्यावरती दिली जाते. लोअर फुल टॉस सरळ बॅटने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल पकडला गेलाय. विकेट मिळते. माघारी परतावा लागतंय. विजय बॅक टू दी पवेलियन कमोंडीचे. जे 35 या आकड्यावरती तिसरा धक्का बसलाय. 35 या आकड्यावरती तिसरा फलंदाज बाद झालाय. चला इन आउट फास्ट करायचंय. नवीन बॅटर अक्षय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अक्षय पाटील यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हो आला सरळ बॅटने फटका केला जातोय. डीप वरून क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल झाले कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला गेला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत्या. धावसंख्येचं टोटल तर पाहायला गेलं तर 37 या आकड्यावरती. 37 ऑन दी बोर्ड. 37 धावा सध्याच्या घडीला. हो यस यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न झाला. रनआउटची संधी होती मात्र इथे एक चिकी सिंगल चोरटी धाव ही धाव फलकावरती लगावली जाते. धावसंख्येचं टोटल 38 या आकड्यावरती. 38 ऑन दी बोर्ड. ओहो सतीश नाचनकर क्या बात है.
आमच्या समालोचन कक्षाला दिले एक सॉलिड सलामी, ठोकलाय षटकार. थँक्यू 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 सतीश नाचनकर, क्या बात आहे. सुरेख फटका पाहायला मिळालाय. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आलाय, डीप मधून सिंगल झाले कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला गेलाय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामध्ये विकेट गमवावी लागते. अक्षय पाटील बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. इथे 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 47 धावा धावफलकावरती. 4 षटकांच्या अखेरीस जिंकण्यासाठी 24 बॉल आणि आवश्यकता असणाऱ्या 48 धावांची. तोपर्यंत ऐकूया डीजेचा थरार. ओव्हर टू डीजे. कम ऑन डीजे.
चेंडूच्या आतमध्ये दाखल झाले आहे. अमोल आणि संदेशची ही जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी जर पाहिलं तर 24 मध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. 24 मध्ये 48 धावा बनवायच्या समीकरण जर पाहायला गेलं तर थोडंसं कठीण जरूर आहे, मात्र कठीण आहे, अशक्य नाही आहे. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये अशक्य असं काही नसतं. ओ पहिल्या बॉलवरती आक्रमण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पहिल्या बॉलवरती षटकार. कमॉन डीजे. पहिल्या बॉलवरती स्वाग से करेंगे सबका स्वागत, अमोलच्या बॅटमधून हा स्वागत करणारा षटकार दिसताना पाहायला मिळतोय. धावसंख्येला श्री गणेशा झालाय. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. आपण पाहतोय फैसल मुल्ला मित्रमंडळ कोकण नगर आयोजित किरण शेठ भैया सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त ओराम क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचं एक दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. फैसल मुल्ला सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याचबरोबर आमदार किरण भैया सामंत यांच्या सहकार्याने ही स्पर्धा दैदीप्यमान सोहळा हा पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक दैदीप्यमान आयोजन फैसल मुल्ला सर सातत्याने जर पाहायला गेलं तर या परिसरामध्ये टुर्नामेंट ऑर्गनाईज करत देखील असतात आणि एक चांगलं नियोजन, शिस्तबद्ध नियोजन त्यांचं देखील असतं आणि ती स्पर्धा पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर किरण भैया सामान खऱ्या अर्थाने अगदी जर पाहायला गेलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाघाच्या नावाने देखील प्रसिद्ध आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं देखील सातत्याने या रत्नागिरी परिसरामध्ये सातत्याने एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. आणि त्यामुळेच ही स्पर्धा याचबरोबर आपण पाहतोय फैसल मुल्ला सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भैया सामंत यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडत असताना पाहायला मिळते. खोलवा डपाचा बॉल, क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये आतायला गेलाय. षटकार आला पहिल्या बॉलवरती, त्यानंतर कमबॅक करणं यासाठी ओळखले जातात सतीश नाचणकर. इथे चांगला चेंडू हाताला गेला, शॉर्ट बॉल येतोय दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. हे अगदी जर आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू, यॉर्करचा चेंडू हाताला गेला. हो यावेळेस क्या बात आहे, अमोलच्या बॅटवरून आडवा बॅटने ऑन साइडला टर्न करत असताना एक शानदार षटकार. कमॉन डीजे. अमोलच्या बॅटमधून षटकार आलाय. म्हटलं जातं ना, राह कठीण हो जितनी संकल्प मजबूत हो मेरा, नजर कमजोर हो जाएगा नजरिया मजबूत हो मेरा, क्योंकि नजरिया ही बनता है जीत का जरिया. दृष्टिकोन महत्वाचा आहे आणि सकारात्मक दृष्टिकोन घेऊन बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अमोल दाखल झाले आणि अमोल नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आले. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाले. 12 धावा या पहिल्या 3 चेंडूंवरती धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बारा धावा धावफलकावरती पहिल्या 3 चेंडूंच्या अखेरीस आपण पाहतोय सतीश नाचणकर. आपण जर पाहिलं तर नाचणेचा एक महत्वाचा गोलंदाज आहे, स्ट्राईक गोलंदाज, आणि त्याच्या विरोधात ती आक्रमकता दाखवली जाते. यावेळेस इथे मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा षटकारानंतर डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 12 या आकड्यावरती
धावफलक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय फैसल मुल्ला सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याचबरोबर आमदार किरण भैया सामान यांच्या सहकार्यानं ही स्पर्धा पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते एक दैदिप्यमान सोहळा या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो. आजचा तिसरा दिवस आहे. राऊंड 2 ची ही पहिली लढत आपण पाहतोय. लोअर फुल टॉस सरळ बाटने दिशा दिले, क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत एक सिंगल धाव इथे धावफलकावरती ऍड केली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता पत्र पाहायला गेलं तर 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 13 ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील पुन्हा एकदा आडवा बॅटने 30 सर्कल क्लिअर झालाय. प्रोटेक्शन डीप मधून आलाय, बॅकअप आलाय. एकेरी धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावींच्या मदतीने धावफलक झपाट्याने वाढणार आहे. धावसंख्या आता मात्र 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते आहे. पहिलं षटक संपुष्टात आलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक संपुष्टात आलंय. धावा बनवल्या गेल्या त्या 15 धावफलकावरती. तोपर्यंत ऐकूया डीजेचं एक सुमधुर गाणं, ओव्हर टू डीजे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सागरला आपण पाहतोय. सागर आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. 15 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. 15 ऑन दी बोर्ड दरम्यान पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती देखील फेरबदल केला जातोय. सागर यांना इन्व्हाइट केलं जाते स्ट्रायकिंग एंडवरती. अमोलला आपण पाहतोय विस्फोटक बॅटिंग पहिल्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. पहिला बॉल ड्राईव्ह केलं जात आहे. प्रोटेक्शन येत आहे डीप मधून. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न मात्र चेंडूने ओरांडले. सीमारेषा 4 धावा आल्या आहेत. अमोलच्या बॅटमधून चौकार आलाय. अर्थातच अमोलच्या बॅटमधून धावसंख्या 19 या आकड्यावरती. आवश्यकता अजूनही जिंकण्यासाठी 17 मध्ये 29 ची. ओहो, आणखीन एक आडवा पाठचा हा कडवा प्रहार. बॉल सीमा पार. अमोलच्या बॅटमधून आलाय षटकार. कम ऑन डीजे. बावीस धावांची आवश्यकता आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये अमोलने चांगली बॅटिंग केले. अगदी आपण पाहिलं तर चांगले फटके एक्झिक्यूट त्याच्या बातमधून पाहायला मिळाले आणि त्यामुळे सध्याच्या घडीला संघ देखील एका सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावा रोखावा लागतील. या मॅच मध्ये धावा रोखावा लागणार आहे. कारण खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर चांगली फलंदाजी सातत्याने करत असताना पाहायला मिळतात. एकता कासारी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये धावा रोखणं देखील गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी फटका तर खेळला जातोय. फक्त आणि फक्त एक सिंगल डिक्लेअरच्या स्वरूपात इथे धावफलकावरती ऍड होतीये. धावसंख्येचा आपण विचार केला तर 27 या आकड्यावरती धावफलक. 27 ऑन दी बोर्ड. 27 धावा धावफलकावरती. येणारे 13 बॉल 21 आवश्यकता आहे. 13 मध्ये 21 समीकरण मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. दोन्ही संघ जर पाहायला गेले तर अगदी सुस्थितीमध्ये. ओहो, यावेळेस क्या बात आहे. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. दरम्यान षटकाची देखील सांगता झाली आहे. 2 षटकांचा केस झालाय समाप्त. धावा बनवल्या गेल्या त्या बिनबाद 27 जिंकण्यासाठी
उर्वरित 12 चेंडू, आवश्यकता 21 धावांची. ऐकूयात डीजेचं एक सुमधुर गाणं, वर टू डीजे. वरती या रत्नागिरी जिल्ह्यातील सध्याच्या घडीला सर्वोत्तम ऑलराऊंडर खेळाडू अर्थातच निखिल सारंग गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या खेळाडूची चर्चा सातत्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि तोच खेळाडू सध्याच्या घडीला चर्चित असणारं हे नाव निखिल सारंग गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज झालाय. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. मात्र दुसऱ्या बाजूला अमोलला आपण पाहतोय, परिस्थिती संघासाठी थोडीशी बिकट होती, मात्र त्या बिकट परिस्थितीमध्ये हा फलंदाजाने चांगली बॅटिंग केली आहे. 27 धावा पहिल्या 2 षटकामध्ये बनवल्या गेल्या. 12 मध्ये 21 ची आवश्यकता, अर्ध्यापेक्षा जास्त पल्ला या अर्ध्या पहिल्या 2 षटकामध्ये पार पाडला गेला आणि आता या 2 षटकामध्ये पार पाडायच्या त्या 21 धावा कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल. ओहो, पहिल्या बॉल वरती फटका, फटक्यामध्ये आहे ताकद, धावा मिळतात ते 6. आला एक शानदार षटकार. कमोटीचे धावसंख्या 33 या आकड्यावरती, 33 ऑन दी बोर्ड. क्या बात आहे. अमोल नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय पहिल्या इनिंग मध्ये. जर आपण पाहिलं तर सतीश नाचणकर आणि आता या दुसऱ्या इनिंग मध्ये अमोलचा खेळ बहारदार पाहायला मिळालाय. बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने कट केलाय, गॅप शोधलाय, सुईतून धागा काढलाय. हा बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी येतोय एक शानदार चौकार. दहा बॉल आणि 11ची आवश्यकता आहे. 37 या आकड्यावरती धावफलक, 10 मध्ये 11 आता मात्र बनवायचे आहेत. काय बॅटिंग केली सत्य, खऱ्या अर्थाने अमोलचं कौतुक करावं लागेल. या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर चांगली सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली. संघाला आता मात्र विजयापासून काही पाऊलं दूर ठेवलंय. 10 चेंडू आणि 11ची आवश्यकता. निखिल सारंगच्या विरोधात धावा आतापर्यंत कुटण्यामध्ये यश आलंय. 10 मध्ये 11ची गरज आहे. समोर स्ट्रायकिंग एंड वरती अमोलला आपण पाहतोय. ओ, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील पुन्हा एकदा थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी अमोलच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 9 मध्ये 7 ची आता मात्र गरज आहे या मॅच मध्ये. ओहो, यावेळेस देखील पुन्हा एकदा टर्न केलाय ऑन साइडला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय. 2 धावा इथे आल्या. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये. 44 या आकड्यावरती धावफलक. येणारे 8 बॉल 4 ची आवश्यकता आहे. 8 मध्ये 4 धावांची गरज आहे. वैयक्तिक 13 चेंडू आणि 41 धावांची खेळी अमोलच्या बॅटमधून आले. चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय. अमोल पाष्टे चांगले बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 13 चेंडू आणि 41 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून साकारली गेली आहे. हो, यावेळेस प्रचंड वेगात, भन्नाट वेगात बॉल मार्ग शोधत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. 7 मध्ये 4 ची आवश्यकता. येणारे 7 बॉल
4 धावांची गरज आहे. हे षटक निखिल सारंगचं काही अंशी महागडं ठरलं. आतापर्यंत 17 धावा या 5 चेंडूमध्ये आल्यात. यावेळेस देखील पॉइंटच्या दिशेने दिशा दिली जाते आणि पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघाची दशा खराब केली जाते. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरीचा कॉल दिला गेला आणि तिसरी धाव देखील कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. स्कोर इज लेवल. आता मात्र धावसंख्या 47 या आकड्यावरती 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. आपण पाहतोय फैसल मुल्ला सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याचबरोबर आमदार किरण भैया सामंत यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आणि हे स्पर्धेचं आयोजन. आजचा हा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसातील राऊंड 2चा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र 6 मध्ये 1 ची आवश्यकता आहे. एकता कासारी संघ मैदानाच्या आतमध्ये अगदी जर पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला विजयाच्या दिशेने फक्त आणि फक्त 1 पाऊल दूर आहे. प्रतिस्पर्धी संघाला शमवण्यासाठी सज्ज झाला एकता कासारीचा संघ. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. सहा चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पहिली धाव मिळाली जाईल का? विकेट मिळते. रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. विकेट आली आहे. संदेश बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का बसलाय. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 5 मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. पहिला बॉल अगदी चांगल्या प्रकारे हाताळला. आता मात्र 5 चेंडू आणि 1 धावेची गरज या मॅच मध्ये. लोअर फुल टॉस आणि ही विजयाची धाव आली आहे. अमोलची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. त्याने सांगितलंय मोठमोठे गार केले गंमत मध्ये. कमालीची बॅटिंग केली जाते. रन चेस केलाय आणि विजयावरती केलंय शिक्कामोर्तब. सामना जिंकलाय आणि पुढील फेरीमध्ये देखील दाखल झालाय एकता कासारीचा संघ. थँक्यू डीजे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅट मधून 42 धावांची विजयी खेळी साकारली गेली. अर्थातच अमोल पाष्टे ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अमोल, मी आपल्याला विनंती करतो आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपला टॉस का बॉक्स कक्षामधून घ्यायचा.